युतीची राजकीय चर्चा सुरू होती. अजित पवार 2 दिवसांपूर्वी असं म्हणाले की मी शरद पवार साहेबांमुळे राजकारणामध्ये निवडून आलो. आजही माझं शरद पवार साहेबांवरती प्रेम आहे. आता अलीकडे जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घोषित झाली त्याच्यामध्ये काही ठिकाणी 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. आगामी काळामध्ये 2 पवार एकत्र आले तर काय वाटतं? 2 पवार एकत्र येऊ शकतात काय किंवा तशी काही बोलणी सुरू आहे का? काय होईल? शेवट माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची ही भावना असते, राजकारणाविरोधी ही भावना असते. जो जी कुटुंब आहे, कुठलं पण कुटुंब असू द्या, ठाकरे परिवार असू द्या, पवार परिवार असू द्या, परिवार हा सर्वात महत्वाचा अखंडित राहायला पाहिजे. त्या परिवाराच्या नंतर राजकारण महत्वाचं असतं. त्यामुळे आमच्यासारखी जी साहजिक भावना असते, हे सगळं परिवार एकत्र राहायला पाहिजे. सगळं राजकारणासाठी एकत्र राहायला शेवट राजकारणाच्या पलीकड कुटुंब असतं आणि ते कुटुंब तरी अखंडित राहायला पाहिजे. आणि कुटुंबाच्या पलीकड शेवट राजकारणामध्ये तुम्ही सांगता की हे सगळे एकत्र आले पाहिजे. हा निश्चित एकत्र आल्यानंतर आम्हाला तर आनंदच आहे. पण या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेण्याचा अधिकार मी ज्या पक्षामध्ये ते आदरणीय पवार साहेब त्या पक्षाचे नेतृत्व करतात. त्यामुळे तो सर्व काही अधिकार आदरणीय पवार साहेब असू, आदरणीय ताई असू किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असू, जयंत पाटील साहेब असू, यांना तो सर्व अधिकार असतो. त्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपण कार्यकर्त्याच्या भूमिकेत असणाऱ्या माणसांनी कधी नेत्यांना सूचना करायच्या नसतात. तुमच्या प्रतिस्पर्धी मालिकांचा असं म्हणतात की आता माझी ट्रक लाईनवरती आली, त्या भाषणामध्ये उल्लेख करताय एका व्यक्तीमुळे मला सगळं काय आता सुरळीत सगळं करावं लागतं. तिथं तर पराभव जास्त मनावरती घेतला असं म्हणजे नाही. शेवट कसं असतं, विखे कुटुंब हे राज्याच्या राजकारणात एक मोठं कुटुंब आहे आणि मोठ्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल आपल्यासारख्यांनी कधी बोलणं योग्य नाही. त्यामुळे आपण कधी बोलायचंच नाही या गोष्टीवर. मोठ्या माणसांच्या विरोधात कधी छोट्या माणसांनी बोलायचं नसतं. नाही, मी त्या मर्यादा पाळतो. कारण माझे वडील एक प्राथमिक शिक्षक होते आणि शिक्षकांच्या कुटुंबात मी वाढल्यामुळे मला एक संस्कार दिलेला आहे की मोठ्यांचा आदर करणे, मोठ्यांचा अनादर आपल्याकडून झाला नाही पाहिजे. त्यामुळं विखे परिवार हे पहिला आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना त्यांचा होता. प्रवारात सहकारी साखर कारखाना अनेक पिढ्या आम्ही पाहतो. मी लहान असल्यापासून त्यांच्या कुटुंबात एक मंत्रीपद हे सगळं मोठं ओलं आहे. त्यामुळं मोठ्या माणसा त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल आपण सुद्धा बोलायचं कधी नाही. इलेक्शन मध्ये असं होत नाही. निवडणुकीमध्ये सुद्धा माझं तुम्ही जर सगळे स्टेटमेंट काढले तर मी कधी व्यक्तिगत लेवलवर त्या परिवाराबद्दल बोललो नाही. कारण विठ्ठलराव विखे सहकारामध्ये एक मोठं नाव होतं. बाळासाहेब विखे सुद्धा एक सहकारामध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठं नाव होतं. त्यामुळे आपण बोलणं योग्य नाही. बिहारच्या ज्या विधानसभेचा निकाल लागला, खासदार म्हणून कसं पाहता? दिल्लीमध्ये काम करताय, वाटलं होतं का दिल्लीत काय चर्चा होती बिहार? नाही, आता बिहारचा निकाल 2 दिवसापूर्वी लागला. मी आता दिल्लीत गेलोच नाही. दिल्लीत गेल्यानंतर आमचे बिहारचे जे खासदार आहेत त्या खासदारांशी चर्चा करतो आणि नेमकं निवडणुकीत 10,000 रुपये दिल्यामुळे निवडणूक बदलली, अजून काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवल्यामुळे निवडणूक बदलली, लोकांना हे सरकार अपेक्षित होते. सगळ्या गोष्टी मी त्यांच्याशी चर्चा करेन, अजून वेगवेगळ्या अँगलनी चर्चा करेन आणि त्यावेळेस निश्चित तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती देईल. काय विश्वास बसतोय का आकड्यांवर? नाही, काय असतं बिहार आणि महाराष्ट्रातील मोठा फरक म्हणजे अंतर आहे. त्यामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीची माहितीच जर नसेल तर आपण त्यावर भाष्य करणं वगैरे, तुम्हाला मीडिया समोर काहीतरी ब्रेकिंग लागण्यासाठी भाष्य करणं मला तरी योग्य वाटतं. युती आघाडीबाबत कुठंच सांगितलेलं नाही. मात्र पवार साहेबांनी भाजप सोडून इतर सर्वांची युती का तुम्ही जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी करताय का? शेवट तुम्ही पाहिलं असेल विधानसभेची निवडणूक, विधानसभेच्या सदस्य निवडणूक आमदार असतो. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जो निवडणूक जो खासदार असतो, मेंबर ऑफ पार्लमेंट,
ते जनतेपर्यंत प्रत्येकाच्या तळागाळापर्यंत जाऊ शकत नाही. 25 लाख लोकांचा प्रतिनिधी तो खासदार असतो, तो तळागाळात जाऊ शकत नाही. आमदार हा 3-3.5 लाख लोकांचा प्रतिनिधी असतो, तो प्रत्येकाच्या तळागाळापर्यंत जाऊ शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीत नगरपालिकेचा नगरसेवक असो, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असो किंवा जिल्हा परिषद सदस्य असो, तो एक मर्यादित विभागाचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे तो त्या मर्यादित लोकांचा प्रतिनिधी असल्यामुळे तो प्रत्येकाच्या तळागाळापर्यंत जाऊन लोकांना न्याय देऊ शकतो, मदत पोचू शकतो. त्यामुळं जो खऱ्या अर्थाने समाजाला बरोबर घेऊन जाऊ शकतो, समाजातील शेवटच्या स्तराला बरोबर घेऊन जाऊ शकतो. शासनाच्या आमदार खासदारांच्या द्वारे येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचू शकतो. असा काम करणारे जे प्रतिनिधी समाजामध्ये येत असतील तर तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या पार्टीचा आहे, यापेक्षा जर सर्वसमावेशक असला तर त्याला बरोबर घेऊन निवडणूक लढवली पाहिजे, ही भूमिका पवार साहेबांची. कारण ग्रासरूट वर काम करणारा नेता म्हणून देशामध्ये एकमेव आदरणीय पवार साहेबांकडे आपण पाहतो. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. त्यामुळे समाजामध्ये चांगलं काम करणारा माणूस आहे, चांगला काम करणारा माणूस आहे ना, तर त्याला आपण बरोबर घेतलं पाहिजे. अशा डायरेक्ट इनडायरेक्टली पवार साहेबांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत. भाजपचं जे काही चांगलं असेल, तुमचं काय मित्र असेल त्यासोबत नाही, शेवट सर्व समावेशक समाजाच्या दृष्टीने तुम्ही जर असं म्हणता की भाजपचा एखादा चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे, तो जर आमच्या विचाराशी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी जर जोडून आमच्या बरोबर काम करत असेल तर त्याला आम्हाला बरोबर घ्यायला आम्हाला कुठली अडचण नाही. मुख्यमंत्री म्हणतात वाक्य वाचलं, अति काही संकटात नाही. लोकसभा निवडणुकीनंतर मला चांगलाच धडा मिळालाय, आता मी जरा निवांत झालो. तुम्ही निवांत केलं विखेंना जिल्ह्यात? नाही, मी मगाशी पण सांगितलं, मी बोललो ना तुम्हाला स्टेटमेंट केलं. मला त्या परिवाराबद्दल मला काही बोलायचं नाही. सुजय विखे बोलले. हा, सुजय विखे बोलले. नाही बोलले असतील ते, आता मला तर माहित नाही ते काय बोलले काय नाही बोलले. मी माहिती घेतो आणि मग तुम्हाला तुमच्या सांगतो. पक्षाचा मेळावा झाला बालगंधर्वला, त्यावेळेस तुम्ही अनेक जण म्हणत होते की अजितदादांसोबत झाला, त्यावेळेस तुम्ही चर्चा सुरू होती. तुम्ही एक भाषण केलं होतं, ते भाषण फार गाजलं होतं. तुम्ही म्हणाले की सध्याच काय करू नका, साहेब ते ठरवतील. आता ते दुसरे साहेब आहेत राष्ट्रवादीचे, अजितदादा, ते म्हणतात झालं गेलं गंगेला मिळाले, माझे साहेबांवर प्रेम. आता तुम्ही टाळीला टाळी देणार त्यांच्या? शेवट पवार साहेब हे आणि दादा हे चुलत्या पुतण्याचे नाते, एकमेकाचा जिव्हाळा त्यांचा कुठला जरी आहेच. तुम्ही पाहिलं असं राजकारण काही असू द्या, पण कौटुंबिक कार्यक्रमाला ते सगळे एकत्र असतात. त्यामुळे निश्चित ते कुठला जरी निर्णय घेतला तो निर्णय आपल्याला नेत्याचा निर्णय पाळणं आपल्या कार्यकर्त्याची भूमिका असते सगळ्यात महत्वाचं. त्यामुळं मी एखाद्या मेळाव्यात सुद्धा सांगितलं, आमच्यासारख्याचं जेवढं वय नाही तेवढं राजकीय मोठा अभ्यास पवार साहेबांचा. साहेबांना आता तुमचं ऐकूच म्हणायचं नाही, साहेब आमचं साहेबांचं आमचं काय ऐकलं, आम्ही साहेबांना सांगणारे छोटे कार्यकर्त्यांना आम्ही तर भाषणात सांगतो दरवेळेस, आपल्याला जो राजकारण करतो त्या पुढे आदरणीय पवार साहेबांचं राजकारण सुरू होतं. त्यामुळं मोठ्या नेत्याला आपण नेत्याच्या खांद्यावर मान टाकली ना, ती मान आपल्याला माहिती, आपला नेता शाबूतपणे सुरक्षित ठेवणार आहे. त्यामध्ये जास्त चर्चा सुद्धा नसते करायची. वोट चोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मतदारसंघात वोट चोरी झाली? अरे वोट चोरी माझ्या मतदारसंघातच काय सगळीकडे झाली ना. आमच्या अशोक बापू पवारांनी तर तुमच्या सोलापूर रोडला ते कुठलं गाव आहे तिथे एका कुटुंबात 160 लोकांची नोंदणी झालेली केलं. माझ्या मतदारसंघात मी बोलता त्या दिवशी सांगितलं, माझ्याकडे तर मी सुद्धा प्रेस घेऊन सांगणार, माझ्याकडे कमीत कमी 50,000 मताची वोट चोरी झाली माझ्या विधानसभा मतदारसंघात. विधानसभेला झाली, लोकसभेला लोकसभेला एवढं मायक्रोफोन पाहिलं नव्हतं, पण खऱ्या अर्थाने लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर 5-6 महिन्यामध्ये जी आकडेवारी वाढली, मताची आकडेवारी वाढण्याचे प्रमाण असतं. वर्षात एवढी आकडेवारी सरासरी वाढू शकते, 6 महिन्यात एवढी वाढू शकते. पण ते आतापर्यंतचे आकडे आणि लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या ज्या 2-4 महिन्याचा पिरियड होता, त्यामुळे एवढी भयानक वाढ कशी झाली ती सुद्धा एक शंकास्पद होते. त्याबाबत राहुल गांधींनी प्रेस घेऊन सांगितलं, राज्यातील अनेक प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. त्या दिवशी मुंबईमध्ये पवार साहेब असू, उद्धव साहेब असू, राज ठाकरे असू,
शेकापचे काही नेते मंडळी असो, सगळ्या या युतीच्या विरोधातले जेवढे विरोधी पक्ष आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन प्रूव्ह करून दाखवलं सगळं. ही सगळीकडे चर्चा आहे की जे निवडून आलेले सत्ताधारी पक्ष असतात त्यांचं वोट पर्सेंटेज आणि हारलेले म्हणजे हारलेल्या पक्षाचं वोट पर्सेंटेज त्यांच्यापेक्षा जास्त असल्यानंतर त्यांची जास्त जागा येत नाही, कमी मतदान म्हणून जास्त जागा कशा येतात याच्यावरती बरीच चर्चा होती. मला वाटतं का तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पवार साहेबांनी आकडेवारी सांगितली होती, काँग्रेसला इतके टक्के मतदान, राष्ट्रवादीला एवढं, शिवसेनेला एवढं, हे सगळं दाखवलं होतं. मग तुम्ही आकडेवारी जर मतांची संख्या वाढते आणि सीटं कमी येतात, हे सगळ्या गोष्टी गुंतागुंतीच्या आहेत. तुमच्या जिल्ह्यातले एक कीर्तन काय आहे इंदुरीकर महाराज, त्यांच्या मुलीचा साखरपुडा बरेच चर्चेमध्ये आला. इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून निवृत्ती घेण्याची भावना बोलून दाखवली की माझ्या मुलीच्या कपड्यापर्यंत आली आहे. आता त्यांनी आता चॅलेंज केले की साखरपुड्यापेक्षा लग्न धुमधडाक्यामध्ये करावं. शेवट हा त्यांचा कौटुंबिक कार्यक्रम आहे. इंदुरीकर महाराज हे कीर्तनाबरोबर प्रबोधन करतात, समाजापर्यंत विचार पोचवण्याचं काम करतात. आणि त्यांनी जर एखादा त्यांचा कौटुंबिक कार्यक्रम जर मोठ्या प्रमाणात केला तर बाकीच्यांनी टीका टिप्पणी करणं योग्य नाही. जो महाराज राज्यभर कीर्तनाच्या द्वारे फिरतात आणि त्यांच्या कार्यक्रमाला फिरत असताना अनेक लोकांशी संपर्क येतो, संबंध जोडले जातात. आणि ते सगळे लोक यांना म्हणलं त्यांना कमीत कमी चांगल्या पद्धतीने जिवंत करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी केल्या याचा अर्थ महाराजांवर टीका करणं पण योग्य नाही. पण आयुष्यभर ज्या महाराजांनी ज्या गोष्टी सांगितल्या, तुमची बुद्धी अशी करते, तुमचं असं करतं, लोकांच्या कपड्यावरून लग्न लहान केलं तरी आणि मोठं होतं. स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांनी असं ढकललं की तिकडच्या लोकांनी त्यांचं मला असं वाटतं त्यांनी जे प्रबोधन केलं, जे प्रबोधन त्यांनी केलं ते उलट जे व्हायला. प्रबोधन केलं सर्वसामान्य कुटुंबातील, गरिबाच्या कुटुंबातील माणसांनी कर्ज काढून, ऋण काढून सण नका करू, आपण जे म्हणतो ना आपल्याकडे एका बोली भाषेत, तसं कर्ज काढून मोठे धूमधडाक्यात लग्न करण्यापेक्षा सर्वसामान्य परिस्थितीमध्ये लग्न करा. आणि हे सगळं मार्गदर्शन प्रबोधन करत असताना त्यांची आर्थिक परिस्थिती एक चांगल्या पद्धतीची असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने खर्च केला असेल. खर्च केला तुम्ही राज्यामध्ये, देशामध्ये अनेक उद्योजकांनी, अनेक राजकीय नेते मंडळींनी करोडो रुपये खर्च करून लग्न केले, करोडो रुपये त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला खर्च केले. तिथं कोणी बोलत नाही. एका महाराजांनी जर असा कार्यक्रम केला तर बोलणं पण योग्य नाही ना. लोक म्हणत नाही का तुम्ही असं करा म्हणून. बोलायला तसे चालले असा प्रकार झाला. मी पाहिलं असं आपल्या देशामध्ये टाटासारखे उद्योजक होऊन गेले. उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना समाजाशी नेहमी बांधिलकी त्यांनी ठेवली. हे सुद्धा उद्योजक होऊन गेले. काही उद्योजक असो फक्त उद्योग व्यवसायातून फक्त आपली प्रगती, आपल्या प्रगतीतून फक्त आपल्या कुटुंबाचेच कार्यक्रम मोठ्या पद्धतीने केले पाहिजे असे पण उद्योजक आहेत ना. याचा अर्थ महाराजांनी जे काम केलं, महाराजांनी काय केलं, लग्न मोठं केलं म्हणजे असं काय केलं. जनरली साखरपुडा केला म्हणजे जनरलीच केला ना. सोबत तुम्ही समाजामध्ये फिरता, तर तुमच्या एखाद्या कार्यक्रमाला 1000-2000 लोक येणार ना. मग ते मोठा कार्यक्रम झाला का? त्यांनी काय गाड्या भाडे दिलं का? अजून वेगळं काही केलं का? असं काही नाही केलं. हे फक्त आपण चर्चेला विषय आणतो, तसा काही प्रकार एखाद्याचा नाही. महाराजांचे फॉलोअर्स नाराज होण्यापेक्षा जे आहे ते सत्य ते बोलतो ना. आम्ही थोडं त्या चुकीचं समर्थन करत नाही. एखादा कौटुंबिक कार्यक्रम त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार जर घेतला त्यांनी तर त्यावर टीका करणे योग्य नाही ना. लोकांना आहे ना. यापुढे महाराजांनी सांगू नये असं. त्यांनी सांगितलं कोणाला, ज्यांची आर्थिक परिस्थिती गरीबीची, मोठ्यांना नाही सांगितलं त्यांनी. पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे नगर परिषदेमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांचा मोठ्या प्रमाणात वाढले आणि एकीकडे पर्यावरण तज्ञ माधव गाडगे असं म्हणतात की बिबट्यांना मारायला परवानगी दिली पाहिजे, तर दुसरीकडे वनमंत्री असं म्हणतात की शेळ्या मेंढ्यांच्या मार्फत आपण त्यांचा निकाल लावून टाकू. नाही, आता या दोन्ही गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य तफावत. आज माझ्या नगरमध्ये निंबळक या ठिकाणी 3 दिवसापूर्वी एक मुलगी खारेकरजुनी गावात मुलगी बिबट्याने डायरेक्ट घेऊन जाऊन तिचा मृत्यू झाला.
नंतर का दुसऱ्या दिवशी निंबळकला एका मुलाला सुद्धा बिबट्याचा त्या ठिकाणी हे केलं. हे सगळे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी होतात. जुन्नरला पण झालं. एक तर यावर प्रॉपरली सोल्युशन केलं पाहिजे. मी केंद्रीय वनमंत्र्यांना भेटलो की आम्हाला जसा आपला व्याघ्र प्रकल्प असतो तसं बिबट प्रकल्प महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाला पाहिजे. त्यामध्ये काय होईल, जर असा प्रकल्प झाला कुठं पण बिबट्या सापडला त्यामध्ये आणून सोडता येईल आणि त्याला एक सफारी करता येईल. कमीत कमी ती सफारीद्वारे ते पर्यटन क्षेत्र सुद्धा होऊ शकतं आणि हे सगळे बिबट पकडून तिथे आणून सोडले पाहिजे. बरं, बाळापूर गुन्हा दाखल व्हावं की नाही? हे सगळं याच्यात तुम्ही बघितलं सगळं प्रकरण. गुन्हा दाखल व्हावं की नाही? नाही, आता काय असतं, मला तो जी माहिती अपेक्षित आहे, तुमच्या समोर बोलायचं म्हणलं तर मुद्देसूद बोललं पाहिजे. आणि ज्या गोष्टीची आपल्याला पूर्णपणे माहिती नाही तर त्या माहिती नसताना चुकीचं बोलणं पण योग्य नाही. शेवट तुमच्या एक 10 जणांसमोर मी बोलत असताना ही गोष्ट 20 लाख लोकांपर्यंत जाणार, माहिती नाही हे तुम्हाला. अनेक लोकांपर्यंत जाणार आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टी बोलतो ती मुद्देसूद गोष्ट सांगितली पाहिजे. पेपर वाचून तुमच्या मतदारसंघात आमदारांकडनं समाजाची जमीन घेतल्याचा आरोप होतो. कशा पद्धतीने त्याबाबत आम्ही आयुक्तांना पण भेटलो. आयुक्तांना पण या सगळ्या गोष्टीचे जे आम्हाला अपेक्षित डॉक्युमेंट पाहिजे होते त्या डॉक्युमेंटची मागणी पण केली. भूषण गवेवर यांच्यावर भिरकवणाऱ्या वकिलांची तुम्ही भेट घेतला, त्यांना आंबेडकरांचा फोटो तुम्ही भेटला, काय त्यावेळेस चर्चा झाली? भूषण गवईंचा ज्यावेळेस त्यांनी अवमान केला तर एका व्यक्तीचा अवमान नाही झाला, तो देशातील न्यायदेवचा अपमान झाला, त्या खुर्चीचा अवमान झाला आणि त्या संविधानाचा अपमान झाला. त्यामुळं मी त्या वकिलांना भेट देण्यासाठी ज्यांनी घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि संविधान भेट देण्यासाठी लिहिली आणि त्यांना सांगितलं तुम्ही हे जे कृत्य केलं हे कृत्य चुकीचं आहे, तुम्ही माफी मागितली पाहिजे. आणि त्याला माफी मागायला लावली मी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधान भेट देणार. ओके, धन्यवाद.